वेलकम बॅक एव्हरीवन. सो आता आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण काही कन्सेप्ट्स बघितलेले आहेत आणि आता आपण आपल्या सॉल्व्ड एक्झाम्पल्सकडे वळूयात. तर बघा, इथे पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे की मिस्टर म्हात्रे इज 50 इयर्स ओल्ड. एज बघा काय आहे, 50. सो अप टू 60चे जे टॅक्स स्लॅब आहेत ते इथे आपण अप्लाय करणार. पुढे काय सांगितलं आहे, हिज ग्रॉस टोटल इन्कम इज ₹12 लाख. म्हणजे काय, इयरली इन्कम, ॲन्युअल इन्कम किती आहे, 12 लाख. ही हॅज इन्व्हेस्टेड इन द फॉलोइंग अमाऊंट्स इन डिफरंट स्कीम्स. बघा, इन्व्हेस्टमेंट किती 4 ठिकाणी आहे. काय तर इन्शुरन्स प्रीमियममध्ये 90,000 आहे. इन्व्हेस्टमेंट इन PPF म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे, त्याच्यामध्ये 15,000. इन्व्हेस्टमेंट इन प्रोव्हिडंट फंड म्हणजे जो पर्सनल किंवा जनरल जो आहे त्यात तो 25,000. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जी स्कीम आहे त्याच्यामध्ये 20,000. ओके, ही आहे इन्व्हेस्टमेंट. सो फाइंड आउट द परमिसिबल डिडक्शन्स. ओके, परमिसिबल डिडक्शन काढायचे. देन फाइंड आउट द परमिसिबल डिडक्शन्स, टॅक्सेबल इन्कम अँड द इन्कम टॅक्स पेएबल. ह्या 3 गोष्टी फाइंड आउट करायच्यात. तर सगळ्यात पहिलं बघा, गिवन काय आहे, मिस्टर म्हात्रेज इन्कम किती आहे, ती 12 लाख आहे, बरोबर. आता बघा टोटल सेविंग्स बघूयात आपण. टोटल सेविंग्स इक्वल्स टू, इथे खाली लिहिते मी, टोटल सेविंग्स. ओके, काय आहे पहिलं, इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियम किती आहे, 90,000. पुढे आहे इन्व्हेस्टमेंट इन प्रोव्हिडंट फंड. सेकंड, इन्व्हेस्टमेंट इन PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड किती आहे, 25,000. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट इन PPF. इन्व्हेस्टमेंट इन PPF ती आहे 15,000. पुढे आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट, तर हे किती आहे बघा, 20,000. सो आता आपण काय करूया, याला ॲड करूयात. ओके, सो टोटल सेविंग्स किती आहेत ते आपण बघूयात. 10, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. सो 1,50,000 रुपीज हे काय आहे, एवढी टोटल सेविंग्स आहे. ओके, सो आता आपल्याला माहिती आहे की परमिसिबल डिडक्शनच्या बाबतीत की आपण लास्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं आहे की अकॉर्डिंग टू आर्टिकल 80C आपल्याला काय माहिती आहे, अकॉर्डिंग टू सेक्शन किंवा आर्टिकल दोन्ही एकच असतं. अकॉर्डिंग टू आर्टिकल 80C काय होतं, परमिसिबल डिडक्शन किती आहे, 1,50,000. परमिसिबल डिडक्शन इज अप टू 1,50,000. आता इथे बघा, हे तर सेक्शन 80C नुसार आहे, बट इथं कोइन्सिडेंटली टोटल सेविंग्स पण तेवढीच आलेली आहे. ओके, ही कमी जास्त सुद्धा असू शकते. जरी इथे 2 लाख असते तरी सुद्धा परमिसिबल डिडक्शन किती होतं, 1,50,000च, बट इथे कोइन्सिडेंटली सेम आलेली आहे. ठीक आहे, सो परमिसिबल डिडक्शन भेटला. आता आपण टॅक्सेबल इन्कम काढूयात. टॅक्सेबल इन्कम म्हणजे काय, जे काही आपण डिडक्ट करू शकतो ते सबट्रॅक्ट केल्यानंतर उरणारं आपलं इन्कम. देअरफॉर टॅक्सेबल इन्कम इक्वल्स टू काय आहे, 12 लाख आहे, बरोबर.
आणि किती आहे मग परमिसिबल डिडक्शन? -1,50,000. सो हे मायनस केल्यानंतर किती होणार? 12 मायनस 1,50,000 इज 10,50,000. ओके, सो हे आपल्याला आपलं टॅक्सेबल इन्कम भेटलेलं आहे. तर याच्यावरती आता आपण टॅक्स किती बसतोय ते बघणार. बट आता तुम्हाला आठवत असेल की लास्ट पेज नंबर मी सांगते. टेक्स्टबुकमध्ये बघा तुमच्या पेज नंबर 102 वरती काय सांगितलेलं आहे की आता आपण 50 इयर आहे एज, सो इथं अप टू 60 इयर्सचं बघणार. आपलं काय आहे बघा इथे इन्कम 12 लाख आहे, म्हणजे मोर दॅन 10 लाखचं स्लॅब आपण बघणार आहोत, बरोबर. सो याच्यामध्ये काय आहे बघा 1,12,500 प्लस 30% आणि काय आहे ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस किती 10 लाख. सो आपण याच्यातून काय करणार, हे जे आपलं टॅक्सेबल इन्कम आहे खाली दिलेलं वाचा नीट ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख. सो ह्या टॅक्सेबल इन्कममधून 10 लाख ऑलरेडी मायनस करायचे आहेत. समजतंय का तुम्हाला? अकॉर्डिंग टू टेबल 1 काय माहिती आपल्याला, टॅक्सेबल इन्कम इक्वल्स टू 10,50,000 मायनस 10 लाख. किती उरणार मग इथे 50,000. ओके, आता ह्या 50,000 मध्ये बघा पुन्हा ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे 50,000 मध्ये आपल्याला की 1,12,500 प्लस 30%, म्हणजे खाली जे ब्रॅकेटमध्ये दिलं आहे की ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख. हे आपण करून घेतलं. आता जे वरती राहिले की त्याच्यामध्ये 1,12,500 ॲड करायचे प्लस 30% सुद्धा. सो ते आता आपण करूयात. बघा काय आहे तर 50,000 मध्ये किंवा सरळ सरळ इथे लिहिते 1,12,500 बरोबर, प्लस 50,000 आहे इंटू काय आहे 30%. आता 30%ला मी असं लिहिते, ठीक आहे. आता इथे कॅन्सल आउट होतंय, हा 0 आणि हा 0, हा 0, हा 0. सो 5 3 इज 15 आणि हे पुढे 3 zeros. 1,12,500. हां, तर आता याला ॲड करूयात आपण. किती येणार हे 500 ॲज इट इज, 5 + 2 इज 7, 2 आणि हा 1. सो हे आलेलं आहे आपलं इन्कम, बरोबर. आता हे काय आहे आपल्याला जे थर्ड फाइंड आउट करायला लावलेलं होतं काय इन्कम टॅक्स पेएबल आहे हा. ओके, तर मी इथे लिहिते हे काय होतं आपलं इन्कम टॅक्स पेएबल काढतोय आपण, बरोबर. ओके, सो याच्यावरती आता आपण अजून काय करतो बघा. आपल्याला आठवत असेल परत तुम्ही इथे पेज नंबर 102च्या टेबल 1 मध्ये बघा की मोर दॅन 10 लाखसाठी काय आहे 2% ऑफ इन्कम टॅक्सचं काय आहे एज्युकेशन सेस. मग इथं लिहायचं एज्युकेशन सेस इक्वल्स टू 1,27,500 इंटू 2% आहे ना, सो 2/100 बरोबर. सो हा 0 हा 0 कॅन्सल. याच्यामध्ये ॲडिशन इंटू 2 करायचं आहे. कशामध्ये 1,275 मध्ये आपण 2 नी करणार. सो 5 2 इज 10, 7 2 14 प्लस 1 15, 2 2 4 प्लस 1 5, 2 1 2. सो 2550. ओके, त्याच्या पुढे आपण काय बघितलेलं आहे की हायर एज्युकेशन सेस आहे, तो किती आहे 1% ऑफ इन्कम टॅक्स. सेकंडरी इथं लिहिते मी सेकंडरी अँड हायर एज्युकेशन, सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस हा बघा याच्या 1%. सो 1,27,500
इंटू 1/100. हे 0 कॅन्सल, राहिलं किती? 1275. बरोबर, म्हणजे हा आपला जो इन्कम टॅक्स पेएबल आहे त्याच्यामध्ये हे दोन सेस ॲड करायचे, मग आपल्याला काय भेटणार? फायनल आन्सर. तर बघा, इन्कम टॅक्स पेएबल इक्वल्स टू 1,27,500 प्लस हे काय आहे? 2550 2550 आणि खाली 1275. आता याला आपण ॲड करूयात. सो हा 5, 7 + 5 किती होणार? 12, 10, 11, 12, 13. इथे किती होणार? 7 + 2 9, 10, 11, 3 आणि 1. सो 1,31,325. Therefore, total tax payable of Mr. Mhatre is 1,31,325 रुपीज. समजतंय? हे आहे आपला आन्सर. सो आपण काय काय फाइंड आउट केले ते बघूया आपण. मी स्क्वेअर करते याला की इन्कम टॅक्स पेएबल आपण फाइंड आउट केलं आहे. इथे आहे एज्युकेशन सेस, हे काय आहे? सेकंडरी अँड हायर सेकंडरी. हे आहे आपलं फायनल आन्सर इथे. ओके, त्याच्या मागे इथे टॅक्सेबल इन्कम मिळालेला आहे आपल्याला, परमिसिबल डिडक्शन, आणि हे टॅक्सेबल इन्कम. सो ही आहे आपली पहिली स्लाइड. लिहून घ्या हे. नेक्स्ट आपण बघूयात. ही नेक्स्ट स्लाइड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता बघा, सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय की मिस्टर अहमद इज अ 62-year-old सिटीजन. बघा 62 आहे, त्याच्यामुळे टेबल नंबर आपल्याला 2 रेफर करावा लागणार. का? टेबल 1 मध्ये आपल्याला अप टू 60 इयर्स एज इथपर्यंतचे टॅक्स स्लॅब दिलेत. सो त्याच्या पुढे 62 साठी आपण सेकंड टेबल रेफर करणार आहोत. पुढे काय दिलंय? इज अ सीनियर सिटीजन एम्प्लॉयड इन अ प्रायव्हेट कंपनी. हिज टोटल ॲन्युअल इन्कम बघा 6,20,000. पुढे काय दिलंय? ही हॅज कॉन्ट्रीब्युटेड ₹1 lakh टू पब्लिक प्रोव्हिडंट फंड अँड पेड अ प्रीमियम ऑफ ₹80,000 फॉर द इयर फॉर हेल्थ इन्शुरन्स. ठीक आहे, म्हणजे एक हेल्थ इन्शुरन्स आणि एक पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये त्यांनी पैसे कॉन्ट्रीब्यूट केलेत. आणि काय? अँड अ डोनेशन ऑफ ₹10,000. सो बघा, जे आपण इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की 80C नुसार आपण जे 1,50,000 मॅक्स आहे ना तिथपर्यंतचं परमिसिबल डिडक्शन आहे आपलं. म्हणजे काय? याच्यावरती कोणतेही टॅक्स बसणार नाही. हे आपण सरसकट मायनस करू शकतो आपल्या टॅक्सेबल इन्कममधून. तर त्याच्यामध्ये फक्त हा पब्लिक प्रोव्हिडंट फंड येणार. ओके, आणि दुसरं काय येणार? प्रीमियम. कशासाठीचा? हेल्थ इन्शुरन्ससाठीचा. आणि हेल्थ इन्शुरन्ससाठीचा येणार. बट याच्यामध्ये जे आहे ते हा जो डोनेशन आहे सीएम्स रिलीफ फंड, सीएम्स रिलीफ फंड आहे बरोबर, याच्यामधलं जे डोनेशन आहे हे येत नाही. डोनेशन जे आहे, जे आपण एका चांगल्या कामासाठी जे पैसे आपण डोनेट करतो त्याच्यावरती कोणताही टॅक्स बसत नाही, हे लक्षात घ्या. सीएम्स रिलीफ फंड हे काय आहे? हे एक चॅरिटी वर्क आहे बरोबर. तुम्ही गव्हर्नमेंटला चॅरिटी करण्यासाठी पैसे जे डोनेट करताय त्यावर कुठलाही टॅक्स बसत नाही.
सो हे दोन गोष्टी तर आपण याच्यातून मायनस म्हणजे इथे बसू शकतो, बट हे जे 10,000 आहेत हे सेपरेटली ॲज इट इज आपण मायनस करणार आहोत. ठीक आहे, सॉल्व करूयात, अजून व्यवस्थित कळेल तुम्हाला. ओके, काय आहे आपलं टोटल इन्कम आता बघा. टोटल इन्कम ऑफ मिस्टर अहमद किती आहे? 6,20,000. बरोबर आहे. आता टोटल डिडक्शन बघूया. काय आहे टोटल डिडक्शन? पहिलं तर काय होतं? पब्लिक प्रोव्हिडंट फंड. सो पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये किती गेलेले आहेत त्यांचे? 1 लाख. बरोबर. दुसरं कशामध्ये गेलेले आहेत? हेल्थ इन्शुरन्स. सो हेल्थ इन्शुरन्स किती आहेत? 80,000 आहेत. ठीक आहे, सो आपण आता याला कॅल्क्युलेट करू की टोटल किती आहेत. टोटल डिडक्शनसाठी हे होतात 1,80,000. बट आता आपल्याला काय माहिती आहे? सेक्शन 80C नुसार काय? बट अकॉर्डिंग टू सेक्शन 80C permissible deduction is up to 1,50,000 रुपीज. बरोबर. त्यामुळे जरी इथे 1,80,000 असले तरी सुद्धा 1,50,000च मायनस करणार आपण, त्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत. ठीक आहे, सो आता आपण याच्यातून टॅक्सेबल इन्कम काढूया. ठीक आहे, देअरफॉर टॅक्सेबल इन्कम किती आहे? 6,20,000 मायनस, बघा याच्यातून काय काय मायनस करणार आपण? हे 1,50,000 प्लस मी काय सांगितलं होतं, चॅरिटीसाठी जे 10,000 आहेत ते सेपरेट मायनस करायचे. 10,000. ओके, सो किती येणार बघा? हे 1,60,000 होणार मायनस 1,60,000. सो 620 अँड 160 आपण बघूयात करून. 12 minus 6 is 6. 5 minus 1 is 4. So 4,60,000 हे आहे आपलं टॅक्सेबल इन्कम. आले लक्षात? आता आपण बघूयात 62A साठी. चला आपला टेबल रेफर करूयात. टेबल नंबर 2 रेफर करणार आहोत आपण. येस, दॅट इज अप टू एज ऑफ 60 to 80 years. तर आपलं इन्कम किती आहे बघा? ॲक्च्युअल इन्कम आहे 6,20,000. सो आपण जो बघणार आहोत तर तो आपण कुठला बघणार? 5 लाख to 10 लाखचा जो कॉलम आहे आपण तो बघणार आहोत. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 5 लाख. बरोबर आहे का? सॉरी, याच्यानुसार बघूयात आपण. इथून नाही बघणार आपण, तर इथे बघतो. इवन या एक्झाम्पलमध्ये सुद्धा इट वॉज आपण हे बघितलेलं होतं. हे बघायचं आहे की 10,50,000 म्हणजे 10 लाखच्या पुढचा कॉलम बघायचे. तसंच इथे 4,60,000 तर आपण 3 लाख टू 5 लाखचा कॉलम बघणार. इथे 5% आपल्याला घ्यायचा आहे. बट ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 3 लाख. सो 4 लाख मायनस वी हॅव टू डू 3 लाख. येते का लक्षात? सो बघूयात. इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स इक्वल्स टू 4,60,000 मायनस किती? 3 लाख इंटू किती आहे ते? 5% आहे. ठीक आहे,
सो 5/100. सो इथे काय होणार, 5 minus 3 lakh is 1,60,000 into 5/100. So हा 0 gets cancel. 1600 into 5 आपण करूया. 6 5 जा 30, 5 1 जा 5 plus 1 8. So 8,000. 8,000 आपल्याला काय भेटलेलं आहे, टॅक्सेबल इन्कम. बरोबर. आता याच्यावरती आपला एज्युकेशन सेस आणि हायर अँड सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस लागणार. सो एज्युकेशन सेस इक्वल्स टू 8,000 इंटू किती आहे, 2% आहे तो. सो 8 2 जा 16 आणि हा 0. सो दिस इज 160 रुपीज. पुढचा काय आहे तर सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस. ओके. सो 8,000 इंटू तो किती आहे 1, दॅट इज 80. सो आता टोटल टॅक्सेबल इन्कम आपण काढणार आहोत. ठीक आहे. टोटल टॅक्सेबल इन्कम ते कसं, 8,000 प्लस 160 प्लस खाली किती आहे 80. सो आता याला ॲड करूयात. 14 2 8. सो 8240. देअरफॉर मिस्टर अहमद्स टोटल taxable income is 8,240 रुपीज. सो हे आपलं काय आहे फायनल आन्सर. तर पहिली स्लाइड मी खोलतीये, लिहून घ्या. सेकंड स्लाइड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एकदम इझी आहे. मिसेस Hinduja's age is 50 years. Okay. Last year her taxable income was rupees 16,30,000. How much income tax has she to pay? आता बघा याच्यामध्ये काहीच डिडक्शन्स नाही आहेत. त्यांनी कुठंच इन्व्हेस्टमेंट केलं नाही, सेविंग केलं नाही किंवा डोनेट पण केलं नाही. सो आपण डिरेक्टली आता इथे टॅक्सेबल इन्कम म्हणजे टोटल इन्कम काय आहे, टोटल इन्कम इज 16,30,000. बरोबर. आता हे जे इन्कम आहे हे टोटल टॅक्सेबलच आहे. बरोबर. ह्याच्यातून 1,50,000 जे परमिसिबल डिडक्शन आहे ते मायनस करायची गरज नाही, कारण कुठे इन्व्हेस्टमेंटच नाही आहे किंवा सेविंग नाही, डोनेशन नाही. सो याच्यामधून सरळ सरळ आपल्याला काय दिसते की हा इन्कम टॅक्स स्लॅब जो आहे तो आता बघा एज काय आहे 50 इयर्स म्हणजे टेबल नंबर 1 बघणार. त्याच्यामध्ये 16 लाखच्या पुढचं म्हणजे मोर दॅन 10 लाख आहे आपलं इन्कम. सो त्याच्यासाठी काय आहे ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख. सो टॅक्सेबल इन्कम equals to 16,30,000 minus 10 lakh. बरोबर. सो 16,30,000 minus 10 lakh किती होणार 6,30,000. बरोबर आहे.
तर आता याच्यावरती पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला आपल्या याच्यामध्ये बघा की -10 लाख तर आपण केलेत. आता याच्यामध्ये आपल्याला 1,12,500 करायचं ॲड. ओके, सो टॅक्सेबल इन्कम, सॉरी इन्कम टॅक्स, आता आपण इन्कम टॅक्स फाइंड आउट करतोय. इन्कम टॅक्स इक्वल्स टू 1,12,500 बरोबर, प्लस 6,30,000 इंटू किती पर्सेंट आहे 30%, सो 30/100. आता 0 0 कॅन्सल, बरोबर आहे. आता याला ॲड करूया, 6,300 इंटू 3, सो हे किती आलं आहे 189 अँड दिस 3 zeros पुढे, बरोबर. हा ॲज इट इज. आता याला ॲड करणार आहोत आपण. किती येते ॲड केल्यानंतर, आणि 189,000. सो हे ॲड केलं, 9 + 2 is 11, 9 10 3, सो 30,500 हे आपल्याला भेटलेलं आहे आपलं इन्कम टॅक्स. आता याच्यावरती आपल्याला 2 सेस लावायचे आहेत. कोणते, तर एज्युकेशन सेस आणि हायर एज्युकेशन सेस. एज्युकेशन सेस किती आहे बघा, तो 30,500 वरती 2% आहे, सो 305 इंटू 2 किती येणार, 610. हायर अँड सेकंडरी एज्युकेशन किती, 30,500 वरती 1%, so it is 305. Therefore total income tax equals to 30,500 plus हा 305 plus 610. आता ह्या सगळ्याला आपण ॲड करणार आहोत. ओके, सो मी इथे फक्त ॲडिशनसाठी लिहिते, नंतर आपण ते रफ करूया. 305 610 हे आहे 5 2, सो 31425 31425 रुपीज इज द आन्सर. समजते. एकच सेकंड, इथे चुकलेलं आहे आपलं. हे ॲडिशन येते आहे 30,500 रुपीज, त्यामुळे इथे पुढे सुद्धा आपल्याला करावं लागेल.
इथे सुद्धा करेक्शन आहे आपलं. सो 30 इथे ॲड करूयात 60030 30015. सो हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके, सो हे आन्सर आहे, लिहून घ्या. ठीक आहे, तर इथं आपण 3 सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. ते इथे थांबूयात आणि आता प्रॅक्टिस सेट 6.2 चालू करूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो थँक्यू सो मच.